जंगलात भरपूर अशी बेडकं आपल्या घराच्या दिशेने चाललेली असतात, पण त्यातले 2 बेडूक खड्ड्यात पडतात. आता हे दोघेही खड्ड्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करत असतात. पण वर जी बेडकं थांबलेली असतात, ती जोरजोरात ओरडत असतात, की तुम्ही हे करू शकत नाही. तुम्ही तुमची एनर्जी वेस्ट घालवू नका. आता दोघांमधला एक बेडूक हे ऐकून शांत बसतो. तो प्रयत्न करायचं सोडून देतो. पण दुसरा जो बेडूक असतो, तो प्रयत्न चालूच ठेवतो. तेव्हा वर थांबलेली बेडकं अजून जोराजोरात ओरडायला लागतात, पण तो त्यांच्याकडे लक्ष देत नाही. तो प्रयत्न चालूच ठेवतो. शेवटी तो एक मोठी झेप घेतो आणि खड्ड्यातून बाहेर येतो. सगळी बेडकं त्याच्याकडे बघून आश्चर्यचकित होतात. आता या 2 बेडकांमधला नेमका फरक काय, हे मी तुम्हाला सांगते. एक बेडूक वरच्यांचं ऐकून डिमोटिवेट होतो आणि प्रयत्न करायचं सोडून देतो. पण दुसरा जो बेडूक असतो, हा बेडूक बहिरा असतो. त्याला ऐकायला येत नसतं. त्याला असं वाटतं, की वर जी बेडकं थांबलेली आहेत, ते त्याला प्रोत्साहित करतायत. त्यामुळे तो प्रयत्न सोडत नाही आणि शेवटी बाहेर येतो. मित्रांनो, आपण सुद्धा समाजात काहीतरी मोठं करण्याचा प्रयत्न करत असतो, तेव्हा अशी भरपूर लोकं आहेत, ते तुम्हाला खाली ओढण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे अशा लोकांच्या निगेटिव्ह बोलण्याकडे दुर्लक्ष करायचं. अशा लोकांसाठी आपण बहिरं बेडूक बनायचं आणि आपण आपल्या ध्येयप्राप्तीसाठी लक्ष केंद्रित करायचं.